घरी आली होती, पण तुम्ही का अचानक बोलवलं? बोलायचं होतं. काल अधीरा जे काही वागली त्याबद्दल सॉरी. नाही, तुम्ही का सॉरी म्हणताय? आणि मुळात अधीरा पण का सॉरी म्हणते मला काही कळत नाहीये. हे जे काही झालंय ना त्यात माझ्या भावाची, रोहनची चूक आहे. त्याच्यामुळे झालंय हे सगळं. मला असं वाटतं कोणामुळे झालं, का झालं, या गोष्टींची चर्चा करण्यात अर्थ नाहीये. पण या सगळ्या टेन्शनमुळे नाईलाजाने आपल्याला साखरपुडा करावा लागला. आणि हाच विचार करतोय मी. हेच मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, म्हणून मी इथे बोलवलो. मी काय म्हणते, तुम्ही बाहेर पडू शकता यातून. कसं? रोहनशी बोला ना. म्हणजे तो आता जे काही वागलाय त्यानंतर त्याला बहुधा कळलं असावं की आपल्या हट्टामुळे काय होऊ शकतं किंवा माणसं कशी अडचणीत येऊ शकतात. आणि त्यांनी त्याचा हट्ट मागे नाही घेतला तर मी लग्न मोडलं तर तो लग्न मोडणार. म्हणजे परत पहिले पाडे 55. पण नाही, म्हणजे आता काय करायचं आपण? काय करणार आहे ते स्वीकारायचं, जायचं पुढे. असा कसा संसार करायचा? संसार नाहीये, ही एक तडजोड आहे. ती तडजोड म्हणूनच स्वीकारायची. उगाच त्याला संसार विंसार असं काहीतरी नाव देऊन अपेक्षा नाही वाढवून ठेवायच्या आपल्या. बस एवढंच तुम्हाला सांगायचं. काय ग, थोड्या लवकर घरी आलीस ती? हा, हाफ डे टाकला. का एडे, तब्येत बरी आहे का? बरं वाटत नाही? अगं ठीक आहे. कालची दगदग थकवा झाला असेल ना तुला. तुला ना आज ऑफिसला जायलाच नाही पाहिजे होतं स्वानंदी. उगीच गेली हट्ट. चल तुझ्यासाठी चहा टाकते, बरं वाटेल तुला चहा प्यायल्यानंतर गरम गरम जरा. तर काही करू ग खायला पटकन? उपमा करू का पोहे करू सांग? काहीच नको. असं कसं ग, जरा थकवा आलाय तर तो जाईल ना थकवा म्हणून म्हणते मी. बोल ना काहीतरी. तू ना बोलणार पण नाहीस काही. अशी चेहरा बनून राहिल्यानंतर काय म्हणतील ते तुझे सासरचे राजवाडे? सॉरी हा, काय म्हणतील सांग? ऐकत नाहीस तू बाई, हट्ट करतेस. अशी गप्प गप्प राहून कसं चालणार आहे बरं? हे बघ हे बघ हे बघ हे बघ, तुझा सासरकडनंच फोन आलाय. 100 वर्ष जगणार. आई बोला, कशा आहात? उत्तम. स्वानंदीच्या बाबांची तब्येत ठीक आहे ना आता? हो हो हो, आता ठीक आहे. हो. आणि आमची स्वानंदी काय म्हणते? तुमची स्वानंदी इथंच आहे. 1 मिनिट हा. बोल. हॅलो आजी. कशी आहेस बाळा? अगं आणि आज घरी कशी ग तू? हाफ डे घेऊन आले. का ग, बरी आहेस ना तू? नाही नाही, बरी आहे मी. मग ठीक आहे. अगं मी ना तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. म्हणजे पूजागिरी तशी होऊन गेले, पण त्या निमित्ताने आपण सगळे भेटू ना. आम्हाला ना निमित्तच पाहिजे असतं तुम्हाला भेटायचं. तेव्हा सगळ्यांनी या. हा, घरचेच आहोत ग आपण. हो हो, आम्ही सगळेच येऊ आम्ही. आणि येताना मसाला दूध तयार करून घेऊन येऊ सगळ्यांसाठी. आमची स्वानंदी खूप छान मसाला दूध तयार करते. अरे वा, जरूर जरूर आणा. पण फक्त ना समरला ना ते जायफळाची ॲलर्जी आहे, तेवढं मात्र लक्षात ठेवा. हा आजी, मी त्यांच्यासाठी वेगळं दूध तयार करून आणेन ज्यात जायफळ नसेल. या हा, वाट बघतो. हो आई, बरं बरं भेटू हा. आणि काळजी घ्या स्वतःची. सरपोतदार येणार नाहीयेत? येणार आहेत. म्हणजे यावर्षी स्वानंदी स्वतः मसाला दूध करून आणणार आहे आपल्यासाठी. काय स्वानंदी? नाही म्हणजे समरला जायफळाची ॲलर्जी आहे ना, तिला ते माहिती आहे का? अर्थात. अगं समरसाठी स्वानंदी वेगळं दूध करून आणणार आहे. आपण आपल्या तयारीला लागूया. हा अधीरा, तुझं ते गेम्स सगळं झालंय का तयार? अरे चल चल, तुला दाखव ना काय केलं जरा बघू. ते हेच तू अगं. चल, तुझं काय माहिती काय केलं? सांगते तुला. चल मॉम, आपण सिरियसली या लोकांबरोबर पार्टी करणार आहोत? मसाला दुधाची कसली आली आहे पार्टी? पण त्यालाच सेलिब्रेशन समजतात नाही स्टुपिड लोक.
त्यांना आनंद होतोय ती माणसं आपल्या घरी येणार म्हणून. अंशुमन, मग आपण त्यांच्या आनंदावर थोडस विरजण घालूया का? नको नको नको, प्लीज काही करू नकोस, तू शांत राहा. तुझे प्लॅन्स फेल जातात आणि मग काहीतरी वेगळंच होतं. अंशुमन, कसं आहे ना, तू सीएच्या परीक्षेत सारखा फेल होतोस. कधी ना कधी तरी पास होशीलच ना. तसंच आहे ते, उलट जास्त डिझास्टर्स आहे. आपण प्रयत्न करत राहायचे रे, कधी ना कधी तरी पास होऊच आपण. काय स्वानंदी, बाळा, झालं का सगळं नीट? हो. बाई, आज तुझी वधू परीक्षा आहे बरं का. मी तू करतेस सगळं चांगलं, पण ते श्रीमंत लोक आहेत बाबा. श्रीमंतांकडचं मसाला दूध पण असंच उच्च कोटीचं श्रीमंत वगैरे असेल नाही का. आपल्याकडचं साधं मसाला दूध त्यांना आवडेल की नाही कोणाच्या. आता त्यांना आवडेल का नाही आवडेल हे तेच ठरवते, पण हा, ते बाधणार नाही एवढं मात्र नक्की. आणि राहिला प्रश्न श्रीमंतीचा, तर आपण जसं आहोत तसं स्वीकारावं त्यांनी आपल्याला. करेक्ट आहे ताई तुझं. मुळात ना मी तुम्हा सगळ्यांना पहिल्या दिवसापासून हेच सांगत आलोय. तुझं बरोबर आहे रे, पण हे हिला कधी कळणार आहे कोणास ठाऊक. झाले, मला टोमणे मारून झाले असतील तर निघूया का आपण? हा, ए, आपलं छोटं पिल्लू कुठे? सुष्मिता कुठे? ओके, मी रेडी आहे. पाडी साडी. ओ माय गॉड, बाबा. बघ, इथे.